राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आज आपण घेत आहोत विशेष मुलाखत निर्भीड लेखचे संपादक कांतीलालजी कडू साहेब यांची. रायगडचे पनवेलचे विविध सामाजिक प्रश्न असतील ते सातत्याने जनतेच्यासाठी सतत लढत असतात. सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरत जनतेचा न्याय देण्याचं काम ते सतत करत असतात. सर, काय सांगाल? आता लोकसभेचं इलेक्शन जवळ येत आहे, अनेक आघाड्या तयार होत आहेत, उमेदवार जाहीर होत आहेत आणि पनवेलचे प्रश्न अजूनही काही प्रलंबित आहेत. आपण त्या प्रश्नांकडे कशा पद्धतीने पाहतात? दोन गोष्टी आहेत. लोकसभा ही राष्ट्रीय धोरणांवर लढली जाते. म्हणजे लोकसभेचे निवडणूक हे राष्ट्रीय धोरणांसाठी खरं तर राष्ट्रीय धोरण आणि केंद्र सरकारच्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलेल्या योजना किंवा केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी जे काही निर्णय घेतले असतील, धोरणात्मक निर्णय, कायदाविषयक, राष्ट्रीय पातळीवरचे, त्या याच्यावर होते. पनवेलच्या समस्या हे वर्षानुवर्ष आहे. त्याच्यामध्ये फार काही वेगळी सुधारणा झाली नाही, कारण ती मानसिकता नाहीये. राजकीय नेत्यांचा एक गोड गैरसमज आहे की काही झालं तरी लोक 5 वर्ष शिव्या देतात आणि लोकांची शॉर्ट मेमरी आहे. लोक हे सगळं विसरून जातात. तेव्हा आपल्याला लोकांना कसंही होलसेलमध्ये मूर्ख बनवता येईल. मग लोकांना आमिषं दाखवली जातात आणि नागरी मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळं या लोकसभेच्या निवडणुकीचा पनवेलच्या समस्यांवर किंवा पनवेलच्या विकासावर तसा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. आपण पाहत आहोत डेपोचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, विविध असे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण नेहमी आवाज उठवत आहात, जनतेला जागरूक करत आहात. विरोधक पाहिजे तशा प्रमाणात लढा देत नाहीत, पण आपण पत्रकारितेच्या माध्यमावरती त्याच्यावरती प्रकाश झोत टाकत आहात. काय सांगाल त्याबद्दल? नाही, हा निश्चितपणे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण तो राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे. आणि राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर असताना त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे, ऑनलाईन भूमिपूजन केलं होतं, पण त्याच्यामध्ये काहीच प्रगती झाली नाही. येथील स्थानिक जे आमदार आहेत प्रशांत ठाकूर, त्यांचा अपयश आहे, त्यांच्या पक्षाचा अपयश आहे आणि तितकेच कारणीभूत येथील विरोधी पक्ष नेते आहेत. मुद्दा असा आहे की विरोधी पक्ष नेते येथे उरले नाहीत. हे सगळे जे आहेत विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज राज्यात आणि दिल्लीत सगळे राजकीय पक्ष आहेत. इथं थोडंसं उलटे आहे. इथं काय झालंय की इथले जे नेते आहेत, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, शेतकरी कामगार पक्षाचे असतील, हे सगळे नेते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या टोपलीखाली आहेत. मालकानं कोंबडी झाकावी, मग ते अंड देईल म्हणून काही झाकली जाते, कधी कधी तिचा उपद्व्याप नको म्हणून झाकून ठेवली जाते. तशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, हे जे विरोधी पक्षाचे सगळ्या पक्षाचे नेते आहेत, यांना कुणाला शालेच्या प्रकरणात झाकून ठेवलंय, कुणाला पैसे देऊन झाकून ठेवलंय, कुणाला कुठल्याही म्हणजे यांच्याकडे पक्षनिष्ठा नाहीये. ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळतायत. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत ठाकूरांना विरोध करायचा, विवेक पाटलांना जेलमध्ये गेल्यावर फटाके वाजवले म्हणून, आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जे आहेत बालाराम पाटील, त्यांनी रामशेठच्या बाजूला उभे राहून रयतचं काम करायचं. रामशेठनी बालाराम पाटलांच्या शालांवर काही बोलायचं नाही, बालाराम पाटलांनी रामशेठच्या शिक्षण क्षेत्रातील अवैध कारभारावर बोलायचं नाही. जे बबनदादा पाटील आहेत ते सांगतात मी उद्धव ठाकरे गटाचा खूप मोठा नेता आहे. उद्धव ठाकरेंचे बंगले दाखवायला जे प्रशांत ठाकूर सोमय्या साहेबांबरोबर गेले मुरुडला, त्या उद्धव ठाकरेंच्या विरोधातल्या प्रशांत ठाकूरांना घेऊन बालाराम पाटील तिकडं बालाराम पाटीलही होते तिकडं, बबनदादांनी त्यांच्या मुलाचं कन्स्ट्रक्शनचं काम त्यांच्या हस्ते केलं. हे कुठलं राजकारण आहे? हे राजकारण नाही, याला संधू साधूपणा म्हणतात. ते महेंद्र घरत, नारळवाला, ज्याला आम्ही काँग्रेसचा नारळवाला म्हणतो, त्याला काय कळतच नाही. आता त्यांच्या जोडीला नवीन आले
पूर्वी खरं तर मी वाईट बोलू नये जयम म्हात्रेंवर, आपण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पाहतो, पण आता जयम म्हात्रे उठले की रामशेठ बरोबर चालले, सकाळी रामशेठ बरोबर, दुपारी रामशेठ बरोबर, रात्री रामशेठ बरोबर. त्यांनी पण असा पाठ लावलाय. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपण गावोगावी पक्षासाठी लढायचं, झेंडे घेऊन लढायचं, आणि आपले नेते उठसूट बीजेपी बरोबर आहेत. राहुल गांधींची न्याय यात्रा चालू आहे, आता शिवाजी पार्कला आहे, 2 दिवसात यात्रा येते, संपूर्ण देशभर ते करतायत. आणि त्यांचे नेते जे आहेत ते नेते भाजपच्या नेत्यांबरोबर बसतात. मग कार्यकर्त्यांनी कोणाबरोबर जायचं? तुम्ही म्हणताय तो प्रश्न बरोबर आहे. खरं तर ह्यांच्यावर मी काही बोलत नाही, बोलण्या इतपत ते तत्वनिष्ठ राहिले नाहीत. पण ह्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले नेते आहेत, त्यांनी त्यांचे पण पक्ष संपवलेत. कशासाठी? तर त्यांचे जे काही उद्योग आहेत ते उद्योगधंदे चालावेत. तुम्हाला सांगतो, यांच्या मागे अजिबात जनता नाहीये, फक्त कोणी समोरून बोलत नाही. यांना वाईट इतकं लोक बोलतायत मागून की शिवसेनेच्या नेत्यांची कोणी नावं घेत नाही, काँग्रेसच्या नेत्यांची नावं घेत नाही, आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं घेत नाही नावं घेत तुमच्या शेतकरी कामगार. फक्त लोक काय म्हणतात की जाऊ द्या, आता इतकी वर्ष आपला नेता आहे. पण यांची तत्व भासनात गुंडाळलीत. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या विरोधात लोकप्रवाह आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात विरोधात लोक गेलेत. जसं तिकडं ते ट्रोल करतात तसं इथल्या पनवेलच्या नेत्यांना सगळे ट्रोल करतात. आणि त्याचं मी लोकांच्या भावनांचा आदर करतो, कारण लोकांनी अजून शांततेत घेतलंय. हे विरोधी पक्षातले नेते आहेत, त्यांना वाटतं की आपण जे काही करतो ते लोकांना कळत नाही, आणि पण ते लोकांनी जाणून घेतलंय. सकाळी एक बोलायचं, दुपारी एक बोलायचं, संध्याकाळी भाजप बरोबर जायचं. मग त्यात तुम्ही एक ठरवा की कार्यकर्त्यांना किंवा नैना प्रकल्प असेल, मुंबई ऊर्जा असेल, नुसतं लोकांना भडकवून त्यांची मोर्चे काढण्यात काही अर्थ नाही. विधानसभेत प्रश्न उपस्थित करतात, विधान परिषदेत करतात, लोकांना वाटतं लोक खूप बोली आहे, लोकांना यांची आतलं म्हणजे खायचे दात त्यांचे दिसत नाहीयेत सगळ्यांचेच. लोकांना असं वाटतं आपलं विधान परिषदेत प्रश्न मांडला, पण प्रश्न काय मांडला आणि त्या प्रश्न उपस्थित केल्यानंतर आलेलं उत्तर काय, आणि त्याच्यावर विधान परिषदेच्या सभापतींकडं विशेष पत्रव्यवहार करून त्याचे पोटतिडकीनं मांडला का, किंवा नैनासारखा प्रश्न आहे त्याच्याविषयी आज जे काही चाललंय, म्हणजे ह्यांच्या ज्या बैठका आहेत ना, या शुक्रवारच्या रविवारच्या ज्या बाजारपेठा भरतात ना बेकायदेशीर, त्यातला प्रकार आहे. त्या मालाला दर्जा नाही, तसा यांच्या बैठकांना दर्जा नाही. पालकमंत्री काहीही सांगतात, ते माना हलवतात आणि येत आहेत. जोपर्यंत राज्याचं धोरण नैनाविषयी स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या लढ्याला यश आलं असं मी मानत नाही. पण नैनाबाधित जी शेतकरी आहेत ते बिचारे खरंच बोले आहेत, आणि असे अनेक प्रश्न आहेत, अनेक गावांचे प्रश्न आहेत, परंतु त्यांना नेतृत्व राहिलेलं नाही. त्यांची एक निष्ठा आहे त्या पक्षाबरोबर, त्या पक्षाची ते एक निष्ठा आहेत, पण त्यांनाही कळून चुकलंय की आपले नेते भंगारच्या भावात लिलावात निघालेले आहे. आता बोंब मारायचे कोणाच्या विरोधात, अनेक लोकांसमोर प्रश्न पडले. त्याच्यामुळं विरोधी पक्ष इथं अस्तित्वात राहिले नाही. इथं अनेक प्रश्न आहेत, प्रत्येक गावोगावी पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. यांना फक्त कुठल्या कार्यक्रमात स्टेजवर बसायला मिळालं आणि हे सगळे गुलाचे गणपती म्हणून बसतात. यांना काही मानपान नाही, फक्त मान हलवणार, हसणार. अक्षरशः यांनी एका प्रश्नावर प्रत्येक नेत्यांनी एका पार्टीनं, शिवसेना असेल, बीजेपी, काँग्रेस असेल, किंवा राष्ट्रवादी असेल, किंवा शेकाप असेल, यांनी सगळे मिळून सांगावं की आमचा शत्रू भारतीय जनता पार्टी आहे, आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसू नये. हे काय झालंय माहितीये का, हे सगळे विकले गेलेत. हे कार्यकर्त्यांना फसवतात आणि त्याच्याबरोबर पनवेलचं वाटवलं या सगळ्यांनी मिळून केले. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला माहितीये आपल्याला विरोधी पक्ष नेता राहिलेला नाही, आणि जे आपण कोणालाही विकत घेऊ शकतो. अगदी नेता विकत आला नाही, एखादा माझ्यासारखा विकत जर गेला नाही, तर मग त्या पार्टीच्या नेत्याला पैसे द्यायचे, त्याचा तिकीट कट करायचा आणि आपला विरोधक संपवायचा. सोपं गणित आहे. पण याच्यातनं तुम्हाला सांगतो, याच्यातनं काही साध्य होणार नाही. एक दिवस तुम्हीच त्या यज्ञात पडून भस्मसात व्हाल.
आपण या ठिकाणी पाहिलं, राज्य शासनामध्ये ज्या प्रकारची गुंतागुंत आहे, लोकांची अवस्था भ्रमिष्टसारखी झालेली आहे, त्याच प्रकारचा प्रकार पनवेलमध्ये पाहायला मिळत आहे, रायगडमध्ये पाहायला मिळत आहे. कांतीलाल कडू साहेबांचं व्यक्तिमत्व हे निर्भीड आहे म्हणून त्यांनी या ठिकाणचं राजकारणावरती प्रकट मत आपलं व्यक्त केलेलं आहे. आणि भविष्य काळात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, त्यांचे प्रखर मत त्या अनुषंगाने कशा प्रकारचं राजकारण आपल्याला पाहायला मिळेल हा औचित्याचा असेल. पण आपण जाऊयात. कर्नाळा बँक हे ढासळलेला ब्रूज मध्यंतरी पुस्तक आलं. आपणही त्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचं झालेलं नुकसान प्रकरण मांडलं आणि त्यांना त्या ठेवी परत मिळाव्या अनुषंगाने लढा दिला. काय सांगाल, राहिलेल्या ठेवीदारांना पुढचा लढा तुमचा कसा असेल? नाही, कर्नाला ढासळलेला बुरुज हे पुस्तक दाखवा आणि 51 रुपये मिळवा, कारण त्या पुस्तकाला मी जास्त किंमत पण लावू शकत नाही. ती पुस्तकं गेली कुठं? ती पुस्तकं गायब का केली? काय असं त्याच्यामध्ये चुकलंय की ती पुस्तकं त्यांना गायब करावी लागली? खरं तर भारतीय जनता पार्टीच्या 2 आमदारांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. एका माजी खासदाराला संधी म्हणजे CA, ज्याला आपण संधी अधिकारी म्हणतो, किंवा ज्यांनी एवढं मोठं अर्थतज्ञ म्हणूया, संधी अधिकारी म्हणण्यापेक्षा अर्थतज्ञाच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. मला असं वाटलं होतं 2-4 लाख ती पुस्तकाच्या प्रती काढल्या जातील, पण माझ्या माहितीप्रमाणे 200-300 प्रती त्यांनी काढल्या आणि त्यांनी तो डमरू वाजवणारा जो माकडाचा खेळ असतो त्या खेळाप्रमाणे तो सगळा प्रकार केला. त्या पुस्तकाला काढीची किंमत नाही. राहिला प्रश्न ठेवीदारांसाठी आम्ही आधी लढलोत, आम्ही पैसे मिळवून दिलेत आणि ह्याच्या पुढेही देऊ. आमचा लढा सुरू आहे. कालच आम्ही प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केलीत. त्यांनी एक ॲफिडेव्हिट सादर केलंय. आता त्या ॲफिडेव्हिटचं पोस्टमार्टम कसं करता येईल, त्या ॲफिडेव्हिट खरंच बरोबर आहे का, चुकला असेल तर ते कसं चुकलं आहे आणि चुकीचं नसेल तर पुढं काय, या सगळ्याचा अभ्यास चालू आहे माझा. 1-2-3 दिवसात त्या संदर्भातलं त्यांनी ॲफिडेव्हिट सादर केलंय. त्याच्या प्रती मिळवल्या जातील न्यायालयातून. आणि नेमकं काय केलंय ते माझ्या वकिलांशी सुद्धा बोलणार आहे मी, आणि त्याच्यावर आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत. आम्ही या संदर्भात आजच कोकण आयुक्त सन्माननीय डॉक्टर कल्याणकर, महेंद्रजी कल्याणकर यांना एक पत्र पाठवलंय आणि त्यांच्या हा जो काही सावळा गोंधळ सुरू आहे या संदर्भात त्यांना तात्काळ पत्र पाठवलं आजच्या आज. म्हणजे काल आमचं आंदोलन झालं, निदर्शनं झाली आणि आज आम्ही तात्काळ त्यांना पत्र पाठवलंय. त्यांच्या उत्तराची आम्ही अपेक्षा करतोय. आणि मला खात्री आहे की ED न्यायालय आणि MPID न्यायालय या 2 न्यायालयांबरोबर आम्ही सुसंवाद ठेवू आणि माननीय न्यायाधीशांना जे काही आम्हाला ॲफिडेव्हिट सादर करावं जर लागलं संघर्षाच्या माध्यमातून, किंवा आम्हाला तिकडं वकील द्यावा लागला तर तोही देऊ. सरकारी वकील असतील त्यांच्याशी चर्चा करू आणि 5 लाखांवरील ज्या ठेवी आहेत 167 कोटीच्या, त्या निश्चितपणे लवकर मिळवून देऊ आम्ही. तो आमचा प्रयत्न, आमचं प्राधान्य त्याला आहे. कारण तुम्हाला एक सांगतो, हे पैसे कुणाचे आहेत तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पैसे आहेत. आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणतात की कांतीलाल कडू कर्नाळा बँकेविरोधात बोलतात. अरे पण हे पैसे तर तुमच्या कार्यकर्त्यांचे आहेत, तुमच्या कार्यकर्त्यांचे आहेत. आज तुमच्यावर इतका मोठा डाग लागलाय, तो डाग पुसण्याचं काम खरं तर कांतीलाल कडू करतात. उगाच कार्यकर्त्यांना भडकवण्याची हे नाही. तिकडे काँग्रेसवाले म्हणतात कांतीलाल कडू काँग्रेसच्या बॅनरवर कार्यक्रम करत नाही. अरे बाबांनो, मी तुमच्या बॅनरवर कार्यक्रम करत नाही, कारण मी सध्या काँग्रेसचा पदाधिकारी नाही. पण तुमचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या गोट्यांना लोणी लावतात, त्यांच्यावर काहीतरी बोला. आपण जाऊया दुसऱ्या मुद्द्याकडे. दिबा पाटील विमानतळ प्रामुख्याने लवकरच त्याचा शुभारंभ केंद्राकडून, अजून नाव घोषित नाहीये, पण जनतेच्या मागणीनुसार दिबा पाटील विमानतळाचं उड्डाण लवकरच भविष्यात होण्याची शक्यता आहे. परंतु त्या अनुषंगाने लागणारा जो मनुष्यबळ आहे, कौशल्य विकास अंतर्गत जे प्रशिक्षण व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने कुठे होताना दिसत नाही. आणि प्रकल्पग्रस्तांची मुलं किंवा स्थानिकांच्या मुलांना कशा प्रकारचा रोजगार आणि उपलब्ध होईल याबाबतचा अजूनही कुठे स्पष्टता नाही. त्याबाबत आपलं मत काय असेल? नाही, एक गोष्ट आहे की राज्य शासनाच्या सिडको महामंडळानं हे विमानतळ बांधलं गेलंय. त्या विमानतळाचे जे कोणी ठेकेदार आहेत
त्यांची कामं सुरू आहेत, त्यांची पोटं भरतायत. मग इथं प्रशिक्षण केंद्र किंवा सक्षम कर्मचारी लागतील, त्यांची चिंता यांना नाही आहे ना. अनेक ठिकाणी अशी केंद्र, मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याच्या अनेकांनी बोंबा मारल्या. शिडकोनी मध्यंतरी प्रशिक्षण केंद्र सुरू केले म्हणून सांगितलंय, पण त्याच्यामध्ये लोकसहवास किती याच्याबद्दल कोणी सुस्पष्टता दिली नाही. माझं राज्य शासनाला आव्हान आहे की एअरपोर्ट संदर्भात तुम्ही भविष्यात लागणारा कामगार याच्या संदर्भात काय कामगिरी केली किंवा पूर्ण एअरपोर्ट संदर्भात त्यांनी एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी दगडखाणीपासून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, खडीचा भ्रष्टाचार झालाय, कामांचा भ्रष्टाचार झालाय, तिथल्या ठेकेदारांना अनियमितपणे मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याच्यानंतर अजूनही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात त्या जमिनींचे पैसे, त्यांचा मोबदला सिडकोने अद्यापही दिलेला नाही. एकंदर सिडकोने उभारलेल्या या विमानतळाच्या बाबतीत म्हणजे नामकरण हा एक मोठा मुद्दा आहे आणि तो गहन सुद्धा आहे, पण त्या संदर्भात सिडकोच्या या संपूर्ण एअरपोर्ट संदर्भात राज्य शासनानं श्वेतपत्रिका काढली पाहिजे, तरच तिथलं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. राहिलं नामांतराचा मुद्दा, कारण मी पहिल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळी आंदोलनाची ठिणगी खरं तर माझ्या एका प्रभात पर्व नावाच्या चॅनलला मी मुलाखत दिली, त्यावरून झाली होती. तर माझं त्यावेळचं जे मत होतं की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मानसिकता इथल्या नेत्यांमध्ये नाही आहे. आजही नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार यांनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या स्थानिक नेत्यांना, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना अगदी एखादं भूत आपण बाटलीत बंद करतो तसं या सगळ्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना यांची भूतं बनवलीत आणि ती बाटलीत बंद केलीत. त्याच्यामुळे ही भूतं आता नाचत नाहीयेत आणि भूतं नाचत नाहीत म्हणून आंदोलन होत नाहीत. ही भूतांचा ज्यावेळी बघा तुम्ही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ही सगळी भूतं नाचायला लागली आणि मग लोकांना असं वाटलं लोकांची भावना चांगली आहे, लोक चांगल्या भावनेनं गेले होते आंदोलनात, त्या सगळ्यांचा मी आदर करतो. पण हे जे काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ना, ही बाटली बंद भूतं आहेत, ते नाही न्याय देऊ शकत कोणाला. आपण पाहिलं निर्भीडपणे त्यांनी पनवेलच्या बाबींवरती प्रामुख्याने बाबी मांडल्या. नावाने जरी ते कडू असले तर जनतेसाठी मात्र नक्कीच ते गोड आहेत आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जनतेसाठी खूप लाभदायक असतं. सत्ताधाऱ्याला जाग्यावरती आणण्याचं काम असे व्यक्तिमत्व करत असतात आणि त्यांच्या ह्या भावी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि आदर्श भारत माझाच्या जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारचं त्यांनी ज्या प्रामुख्याने ज्या मुद्दे मांडलेत त्याची जागरूकता प्रत्येकात असावी आणि जनतेला कसं सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांना कोण व्यक्ती कसा कोण कसा याचं सूचक वक्तव्य त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या प्रबोधनातून दिसून आलेलं आहे. आणि अशा प्रकारचा हा जो त्यांचा लढा आहे त्याचा आपण मार्मिकतेनं बोध घ्यावा आणि येणाऱ्या वाटचालीमध्ये भविष्यात आपण जनतेने लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जनतेचे असणारे प्रश्न हे कशा प्रकारे सत्ताधाऱ्याकडून किंवा विरोधकाकडून प्रामुख्याने सोडवले जातील याने जनतेने पुढे आलं पाहिजे आणि अशी व्यक्तिमत्व आपल्या पाठीमागे सतत असतील. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या कार्याला भविष्यात असंच कार्य त्यांचं पुढं चालू राहावं ह्या शुभेच्छा देतो.